दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2000 रुपये जमा होणार आहेत। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार। तर अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे की हप्ता कधीपर्यंत वाटप होणार आहे याची मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती रक्कम वाटप होणार आहे याचीही मोठी अपडेट आलेली आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देते। काही राज्यातील शेतकऱ्यांना 21 हप्ता देण्यात आलेला आहे। राज्यात 29 जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे, पण राज्यातील शेतकऱ्यांना 21 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे, कारण उत्तर भारतातील 4 राज्यांमधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने हाहाकार माजवलेला आहे, पण राज्यातील शेतकऱ्यांना 21 हप्त्याची अद्याप प्रतीक्षा आहे। आता याविषयीची मोठी अपडेट समोर आलेली आहे। मोठी अपडेट आपण पाहणारच आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत अशी चर्चा होती की हप्ता दिवाळीपूर्वीच जमा होणार आहे, पण दिवाळी सुरू झालेली आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळीपूर्वीच जमा होणार होता, पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचे अनेक पैसे आलेले नाहीत। केंद्र सरकारने काही राज्यात या योजनेचे पैसे वाटप केलेले आहेत, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता लवकर देण्यात आलेला नाही। आता 21 हप्ता दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर याविषयीची चर्चा सुरू आहे। या चर्चेनुसार 1 नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो, पण केंद्र सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही अथवा याविषयीची माहिती सुद्धा दिलेली नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 1 नोव्हेंबर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। 1 नोव्हेंबरला हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो। आता पाहूया जी पीएम किसान योजनेवर मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ती अशी आहे की देशभरातील 31 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही। तर काय आहे बघूया। तर शेतकरी मित्रांनो, केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 31 लाख शेतकऱ्यांवर तलवार आहे, कारण यामध्ये पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे। तर नियमानुसार या शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे की ह्या शेतकऱ्यांना आता कधीच हप्ता देण्यात येणार नाही। जर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील पीएम किसान योजनेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।